तालुक्यातील उपळाई खुर्द येथे एका विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला। त्यानंतर तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत माढा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला। त्यानंतर पोलिसांनी पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तिच्यावर शनिवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले। भाग्यश्री क्षीरसागर वय 36 असे विजेच्या धक्क्याने मरण पावलेल्या विवाहितेचे नाव असून हा प्रकार रात्री 9:30 वाजता घडला। या प्रकरणी पती रवींद्र रोहिदास क्षीरसागर, सासू मंगल रोहिदास क्षीरसागर यांच्या विरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। भाग्यश्री क्षीरसागर हिचे सन 2011 मध्ये रवींद्र सोबत लग्न झाले। त्या लग्नानंतर भाग्यश्री क्षीरसागर हिचे सन 2011 मध्ये रवींद्र सोबत लग्न झाले। लग्नानंतर नवरा रवींद्र रोहिदास क्षीरसागर, सासू मंगल रोहिदास क्षीरसागर यांच्यासोबत सासरी उपळाई खुर्द चिपळूण मिरज येथे राहत होती। पती रवींद्र रोहिदास याने शेती घेण्याकरिता माहेरहून 2 लाख रुपये घेऊ नये म्हणत दारू पिऊन छळ चालविला होता। तसेच चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण केली। तसेच पती स्वतः इतर महिलांशी संबंध आहेत, तू घरी राहू नको म्हणत मारहाण करून त्रास दिला। याशिवाय घरामध्ये इलेक्ट्रिक तारा निष्काळजीपणे उघड्या ठेवल्या। त्यामुळे बहीण भाग्यश्री हिला शॉक लागला आणि ती धक्क्याने खाली पडून तिच्या डोक्याला मार लागला होता। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून